नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बातमी आनंदाची आहे. देशात आणि महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये घट होतीये आणि त्यामुळे राज्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार निर्बंध हटवावेत अशा सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं केलेल्या आहेत. याचा अर्थ काय? तर कोरोनाचे निर्बंध लगेच हटवणार किंवा मग लगेचच निर्बंध हटवणं योग्य ठरेल का, यावर आपण लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आज करणार आहोत चर्चा. देश कोरोनामुक्त, भारत भयमुक्त झालाय का? तत्पूर्वी पाहूयात लोकशाहीचा आमचा स्पेशल रिपोर्ट. देशातील कोरोनाचे निर्बंध हटणार. केंद्रानं राज्यांना कोणती सूचना केली? सर्व काही पुन्हा खुलं होणार. देश कोरोनामुक्त, भारत भयमुक्त होणार. बातमी आनंदाची आहे की महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्येत घट होतीये. शिवाय देशातील कोरोना बाधितांच्या संख्येतही मोठ्या संख्येत घट होतीये. कथित तिसरी लाट वेगानं उसरली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागानं सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना केली आहे की कोरोनाचे निर्बंध हटवा. म्हणजेच अगदी आवश्यक असेल तरच निर्बंध ठेवा, अन्यथा कोरोनाचे निर्बंध संपवा. गेल्या काही आठवड्यापासून देशभरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे सर्वांचे व्यवहार सुरू झालेत. अर्थगाडा पुन्हा रुळावर येऊ लागलाय. अगदी सर्व सुरू झालं नसलं तरी बऱ्यापैकी व्यवहार होऊ लागलेत. अगदी महाराष्ट्रापुरतं म्हणायचं तर शाळा सुरू झाल्यात. तरीही स्कूल बस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिवाय स्कूल बस चालक वाहकांचेही हाल होत आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृह अजून 50% क्षमतेनं सुरू आहेत. आणि राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता केंद्राची सूचना राज्यात प्रत्यक्षात कधी येईल हे आता सांगता येणार नाही. देशातील 80% लोकांचं लसीकरण झालंय. लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे तिसरी लाट धोकादायक ठरली नाही. तरीही लगेचच निर्बंध हटवणं योग्य ठरेल का, याचाही विचार सरकारला करावा लागेल. एवढं मात्र नक्की की देश कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि लवकर भारत भयमुक्त होईल अशी आशा निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. देश कोरोनामुक्त होतोय, मात्र भारत भयमुक्त होतोय का, याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे IMAचे राष्ट्रीय अधिष्ठाता डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत आहेत आणि नाट्य दिग्दर्शक कृष्णा वाळकेही या चर्चासत्रात आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. डॉक्टर अविनाश भोंडवे, एका बाजूला खरोखरही दिलासादायक बाब जरी असली तर देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे का? कारण जी तिसरी लाट होती कोरोनाची ती जानेवारी महिन्यामध्ये येऊन धडकेल आणि ती रौद्र रूप धारण करेल असं असताना एका बाजूला झालेलं लसीकरण असेल, लोकांनी घ्यावं याची काळजी असेल आणि मग सुदैव म्हणा की कोरोना फार मोठ्या प्रमाणात किंवा ओमायक्रॉनचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला नाही. मात्र जसं एक केंद्रानं आज सर्व राज्यांना सांगितलं की हळूहळू निर्बंध शिथिल करण्यावरती आता भर द्यायला हवा. मात्र हे कितपत योग्य आहे प्रत्येक राज्यासाठी, खास करून महाराष्ट्रासाठी? एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की कोरोनाची गेल्या 2 वर्षातला आपण इतिहास जर पाहिला तर लाट येते, लाट उतरते, लोक खूप आनंदी होतात आणि आता कोरोना संपला असं समजतात आणि पुन्हा एखादा नवीन विषाणू येतो आणि नवीन व्हेरिएंट येतो आणि पुन्हा एकदा नवीन लाट येते. हे आता यावेळेला तिसऱ्यांदा घडलं. आणि आता आपण जर पाहिलं तर 25 नोव्हेंबरपासून ह्या ओमायक्रॉनची म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली. आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर 25 नोव्हेंबरला साधारणतः त्या दिवशीची रुग्णसंख्या होती ती 1750च्या आसपास होती महाराष्ट्रातली. आणि ती वाढत वाढत साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही हजारांपर्यंत गेले. 40,000-1,000पर्यंत रोजच्या रोज रुग्णसंख्या वाढत होती. आणि मग ती उतरत उतरत आता 3,000 ते 4,000च्या दरम्यान आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की लाट अजूनही पूर्ण ओसरलेली नाहीये, पण ओसरतीये हे निश्चित दिसतंय. आज याचबरोबर कोरोनाची ही जी महामारी ही जागतिक महामारी आहे, हे पॅन्डेमिक आहे. त्यामुळे जगातल्या इतर देशांकडे जर आपण नजर टाकली तर हे मुख्य लक्षात येतं
की जगातल्या अनेक देशांमध्ये, विशेषतः ब्रिटनमध्ये आज त्यांनी करोनामुक्तीच्या दृष्टीने खूप भरीव पावलं टाकलेली आहेत आणि इथून पुढं कदाचित आपण करोनामुक्त होऊ अशा प्रकारचा आशावाद त्यांनी दाखवलेला आहे. अनेक युरोपियन राष्ट्रांमध्येही या पद्धतीचं त्यांनी सुतोवाच केलेला आहे. अमेरिकेमध्येही केवळ निर्बंधच कमी करायचे नाही तर मास्क मुक्ती करायची की नाही यावरही तिथे एक मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे. सांगायचा मुद्दा असा की कोरोना मुक्तीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत, परंतु त्यामध्ये कुठलीही घाई गडबड न करता शेवटी हा आजार आहे, हा एक वैद्यकीय आजार आहे. याच्यामध्ये निर्बंध आपण टाकतोय कारण लोकांमधली रुग्णसंख्या वाढत होती. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर गोष्टी पाळल्या जाव्यात यासाठी निर्बंध आपण हे करत होतो. जसजसं हे रुग्णसंख्या आणि ह्या महामारीच्या रुग्णसंख्येचा वेग कमी होत जाईल किंवा संख्या कमी होत जाईल तसतसे ते निर्बंध हळूहळू उठवायला पाहिजेत. परंतु पूर्ण निर्बंध उठवणं हे कदाचित यावेळेला शक्य होणार नाही. मुख्य म्हणजे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जे काही राजकीय गोष्टी घडतायत त्यामुळं ठिकठिकाणची गर्दी वाढतीये. येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिकांच्या ज्या इलेक्शन्स आहेत, ज्या निवडणुका आहेत त्याही जाहीर झालेल्या आहेत. अशामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कदाचित पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग कमी होईल आणि त्याप्रमाणे म्हणजे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू शकेल. आणि आणखीन एक शास्त्रीय दृष्ट्या एक छोटं सांगतो, शास्त्रीय दृष्ट्या असं महत्वाची गोष्ट आहे की 25 नोव्हेंबरला ज्यावेळेला भारतामध्ये कोरोनाचं या ओमायक्रॉनचं आगमन झालं त्यावेळेला या ओमायक्रॉनमध्ये 2 सब व्हेरियंट आहेत. एक आहे तो BA.1 आणि दुसरा आहे BA.2. BA.3 असाही एक आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये BA.1चा प्रादुर्भाव जास्ती होता आणि साधारणतः जानेवारी नंतर हा BA.2चा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. आजच्या घडीला BA.2 हा विषाणू हा सर्वात जास्ती प्रमाणात आहे आणि हे असंही सांगितलं गेलेलं आहे की आत्ताच्या या तिसऱ्या लाटेमध्ये ज्यांना सुरुवातीला BA.1 मुळे जो संसर्ग झाला होता अशांना पुन्हा एकदा संसर्ग होऊ शकतो. जरी ही लाट किंवा याच्यामध्ये फारसं तीव्र लक्षणं नसली, गांभीर्य नसलं, मृत्यूदर खूप कमी आहे आणि हॉस्पिटलायझेशन कमी आहे, तरी सुद्धा लाट ही पुन्हा वाढण्याची या कारणामुळे शक्यता आहे. सांगायचा मुद्दा असा की हा विचार सूचक इशारा आपण यावेळेला देत आहे. नाट्य दिग्दर्शक कृष्णा वाळके यांच्याकडे जाऊयात. कृष्णा, या क्षणाची जर परिस्थिती पाहिली, सगळं काही खुलं होताना दिसतंय, लोक बाहेर पडलेले आहेत, सगळे व्यवहार योग्य रीतीनं होताना दिसतात, मात्र नाट्यगृह आणि चित्रपटगृह यांच्या बाबतीमध्ये अजूनही तेवढा खुलेपणा आलेला दिसून येत नाही. याचा कितपत फटका बसतो? कारण एका बाजूला बघा, देश कोरोनामुक्त होतोय असंही सांगितलं जातं, पण भारतीय आणि खास करून भारत हा भयमुक्त झालेला आहे का? म्हणजे सर तसं पाहिलं ना तर भयमुक्त अजूनही झालेलं नाही. पण काय असतं ना, असं वाटतं कलाकार म्हणून की गेले 2 ते 3 वर्ष आपण बघतोय की कलाकारांना बळच मिळत नाहीये म्हणजे कला सादर करायला. आणि नाटक म्हणा किंवा जिवंत माध्यम म्हणा की तिथं कलाकारांना प्रेक्षकांच्या समोर येण्याची गरजच आहे आणि ते जिवंत माध्यम आहे. तर ते जिवंत माध्यम म्हणजे निम्म्या खुर्च्या मोकळ्या आणि निम्म्या भरलेल्या असं जर करायचं म्हटलं तर त्या कला सादर करणाऱ्या कलाकारांवर किती आर्थिक ताण निर्माण होईल याचा कधी विचार सरकारने केलाय का? म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या थिएटरला जर नाट्य प्रयोग लावायचा असेल तर त्याची लाईटचे भाडे, त्याचे कॉस्ट्युमचं, त्याचं नेपथ्य, त्या सगळ्या टीमचं जेवण किंवा ते सादरीकरण, लाईट, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आर्थिक बोजा खूप येतो. मग कोरोनाच्या आधी 100% उपस्थिती असताना 75% जरी थिएटर भरलं तरी किमान काही प्रमाणात का होईना की त्या कलाकाराला आर्थिक हातभार लागायचा आणि ही कला, नाट्यकला जिवंत माध्यम म्हणून जिवंत राहायची. पण आता असं झालंय की सगळे नियम शिथिल होत असताना म्हणजे आपण बघा राजकीय ठिकाणी बघा की वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत किंवा इतर कार्यक्रम बघा तर त्या ठिकाणी कधीही विचारलं जात नाहीये की 50% आहे का नाही. पण चित्रपटगृह आणि नाट्यगृह इथंच एकाडेक आणि 50%च उपस्थिती हा नियम का? कारण यानं काय होतंय की आमच्यासारख्या सर्वसामान्य कलाकारापासून ते पुढे खूप लांब पर्यंत सगळ्यांनाच अडचणी येत आहेत. म्हणजे असं नाहीये की पुन्हा एका ठराविक समूहालाच त्रास होतोय. तर सरकारने लवकर विचार करावा आणि 100% उपस्थिती दर्शवावी की जेणेकरून काय होईल, हा कलाकार म्हणून आम्ही त्याची काळजी घेऊ ना. म्हणजे आम्ही तर संवेदनशील आहे, आम्ही मास्क लावूया, सॅनिटायझरचा वापर करूया, सोशल डिस्टन्स ठेवूया. कदाचित नाटक सुरू होण्याआधी कलेच्या माध्यमातून आम्ही
प्रबोधनही करायचा प्रयत्न करू की कोरोनाला आपण कसं लढलं पाहिजे. पण ती कला तर आम्हाला सादर करण्यासाठी 100% उपस्थिती द्यावी. नाहीतर जसं की 2-3 वर्षात कलाकार त्या ताणामध्ये आहेच आणि अनेक पडद्यामागील कलाकारांना पण व्यावसायिक रंगभूमी म्हणा किंवा प्रायोगिक रंगभूमी म्हणा हा त्रास सहन करावा लागतच. त्याच्यामुळे त्रास तर खूप होत आहे जोपर्यंत 100% उपस्थिती मिळणार नाही. बरोबर आहे. 100% ओपनिंग मिळायला हवं तरच त्याचा फायदा होईल. मात्र कला क्षेत्राकडे एंटरटेनमेंट किंवा कला याला फार तसं प्राधान्य दिलं जात नाही आहे आणि त्यामुळेच मग ही परिस्थिती ओढावलेली आहे का? या अनुषंगानं कृष्णा मी आपल्याकडे येईन. मात्र डॉक्टर अविनाश भोंडवेंसाठी पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर अविनाश, कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एकमेकांपासून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं, त्याचनंतर प्रत्येक प्लेसेस ज्या आहेत त्या सॅनिटाईज करून घेणं, त्यासाठी होणारा खर्च, या सगळ्या गोष्टींचा भार सर्वसामान्यांनी सहन केला. मात्र आजकाल असं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेला आलेल्या एखाद्या निर्णयाचा अन्वयार्थ काढला जातो, अनेक वेळेला फॉरवर्ड्समध्ये येतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण झालेलं आहे. मात्र एक भाग असाही आहे ज्या ठिकाणी लसीकरणच नाही आहे, त्या लोकांना काही माहितीच नाही आहे आणि मग जो पुढच्या काळामध्ये येणारा धोका आहे तो यातून जास्त संभवतो असं वाटतं का? सोशल मीडियाचा होणारा वापर असेल, कारण कृष्णा वाळके यांनी जसं सांगितलं की 50%च क्षमतेनं त्या ठिकाणी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र इतर ठिकाणचं जर चित्र पाहिलं, मॉल्स असतील किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं हे सांगितलं जातं, मात्र विद्यार्थी जाण्यासाठी स्कूल बसेस सुरू होताना दिसून येत नाही. म्हणजे एका बाजूला कोरोनामुक्ती असल्याचं दाखवायचं आणि दुसरीकडे लोकांमध्ये भयही ठेवायचं. ही भूमिका काय आहे? विशालजी, असं आहे, पहिल्यांदा मी नाट्यगृह आणि सिनेमागृहांबद्दल बोलतो. नाट्यगृह आणि सिनेमागृहांना जे परवानगी मिळत नाहीये याचं मुख्य कारण 2 कारण आहेत. एक तर तिथं गर्दी होते, आपण किती म्हटलं तरी सोशल डिस्टन्सिंग हे कमी होतं, आणि दुसरं म्हणजे ते बंदिस्त असतं. कोरोनामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, व्हेंटिलेशन उत्तम राहिलं पाहिजे आणि साधारणतः 2 ते 3 तासापर्यंत लोक एकमेकांच्या सानिध्यात असतात. त्याच्यामुळे तिथं आजार पसरण्याचा धोका जास्ती असतो. आता या बाबतीत आपण जर ब्रिटनचं आता उदाहरण पाहिलं तर 27 जानेवारीला ब्रिटनच्या पंतप्रधानांनी तिथं सांगितलं की आता सर्व निर्बंध आम्ही शिथिल करतोय आणि मास्क वापरायला सुद्धा त्यांनी ते नियम हे शिथिल केलेले आहेत. यामध्ये असं की तुम्ही घरी असताना एकमेकांच्या मित्रमैत्रिणींसमोर असताना तुम्ही मास्क वापरायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्ही जिथं एखादं सिनेमागृह असेल, नाट्यगृह असेल, मॉल्स असतील किंवा लोकल्स बसेस असतील, अशा ठिकाणी मात्र तुम्ही मास्क वापरा. सांगायचा मुद्दा असा की मास्क वापरून तुम्ही जर पूर्ण लसीकरण झालं असेल आणि तुम्ही जर मास्क वापरला तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अगदी कमी आहे असं ब्रिटिश सरकारचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे निर्बंध उठवले. यामध्ये शाळेमध्ये सुद्धा त्यांनी मास्क मुक्ती अनेक ठिकाणी जाहीर केली. म्हणजे इंग्लंडमध्ये हे जाहीर केलेली आहे, वेल्समध्ये आणि आयर्लंडमध्ये मात्र थोडंफार रिस्ट्रिक्शन आहे. यामध्ये त्यांनी एक असं केलं की म्हणजे मी हे जे म्हणतोय किंवा शास्त्रीय पद्धतीने आपण विचार करायला हवा भारतात सुद्धा, की शाळेमध्ये त्यांनी असं केलं की शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मास्क वापरायची गरज नाही, पण आठवड्यातून 3 वेळा या मुलांची लॅटरल फ्लो टेस्ट, म्हणजे आपल्याकडे जे अँटीजेन टेस्ट करतो किंवा होम किटनी टेस्ट करतो, अशा प्रकारे आठवड्यातून 3 वेळा केली जाईल आणि त्यामध्ये जर पॉझिटिव्ह निघाला तर मुलाला मग 7 दिवस 10 दिवस घरी पाठवण्यात येईल. सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे या काटेकोरपणाने जर काही गोष्टी केल्या तर आपण खरोखरच कोरोना मुक्तीच्या किंवा मास्क मुक्तीच्या दिशेने जाऊ शकतो. फक्त आपल्या देशामध्ये शिस्त पाळली जात नाही, स्वयंशिस्त पाळली जात नाही आणि हे जे काही आहे या प्रत्येक गोष्टीला एक राजकीय मुलामा दिला जातो. हे मी अनेकदा पाहिलेलं आहे की हे जे लॉकडाऊन होतं हे सरकारने मुद्दाम लादलं किंवा तुम्ही मुद्दामच हे करता, अशा प्रकारे आरडा केला जातो आणि त्या पद्धतीने हे होत असल्यामुळं ह्या जर आपण निर्बंध हळूहळू शिथिल करायचे झाले, टेस्टिंग करून हे करून लोक पॉझिटिव्ह आहेत की नाही हे वरच्यावर ठरवायचं झालं तर ते आपल्या देशामध्ये थोडं जड जाईल. आता लोकांच्या मनामध्ये भय आहे, निश्चित आहे की पुन्हा एकदा ही लाट येईल का, परंतु हे भय विनाकारण नाहीये. तुम्हाला कल्पना असेल तर अमेरिकेमध्ये सुद्धा की CDCने ते जे रॉबर्ट फॉची आहेत
त्यांनी असं सांगितलं की पुन्हा तिसरी लाट येऊ शकते, पुन्हा नवीन लाट येऊ शकते, नवीन व्हेरियंट येऊ शकतो, त्याच्यामुळे आत्ताच आपण मास्क मुक्ती करायला नको. तिथेही याच्यावर खूप प्रबळ राजकीय युद्धच चालू आहे की अनेक राज्यांच्या गव्हर्नर्सनी असं परस्परच जाहीर केलं की आपल्या इथं आता मास्क मुक्ती करूया, किंवा शाळांमध्ये मॅन्डेट घेतलं गेलं की तुम्ही मास्क घालायचं की नाही हे तुम्ही ठरवा. पण या गोष्टी ज्या आहेत ह्या शास्त्रीय पद्धतीने याच्यावर जर ही साथ पुन्हा वाढली, पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली, पुन्हा नवीन केसेस यायला लागल्या, तर काय करायचं याची पक्की तयारी करून, पक्का होमवर्क करून जर पावलं टाकली, तर मला असं वाटतं की आपण करोना पूर्व काळातली जी आपली मुक्ती होती ती हळूहळू साध्य करू शकू. आणि या सगळ्यालाच आपण पूर्वीपासून तुम्हाला आठवत असेल आपण न्यू नॉर्मल म्हणत होतो. तर या न्यू नॉर्मल पद्धतीनेच आपण हळूहळू पुढे जायला पाहिजे, तरच आपण याच्यामधून मुक्ती मिळवू शकू. बरोबर आहे. मुक्तीचा मार्ग आहे आणि भयमुक्त होणं हे देखील एक ध्येय आहे. याच अनुषंगाने या दोन्ही मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला कोरोना संदर्भातले नियम हळूहळू शिथिल करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत, काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करत राज्यांना हे निर्बंध हटवण्याची तयारीही करावी लागणार आहे. मात्र देश कोरोनामुक्त होत असताना आपण सगळे भयमुक्त झालेलो आहोत का, या प्रश्नावरती आपण चर्चा करतो आहोत. नाट्य दिग्दर्शक कृष्णा वाळके आणि IMAचे राष्ट्रीय अधिष्ठाता डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यासोबत. कृष्णा वाळके, कलाकार मंडळी काय किंवा कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असाल तरी आधी पोट भरणं याला प्राधान्य दिलं जातं आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं आपापलं लसीकरण करून घेतलेलं होतं. मात्र लसीकरण झाल्यानंतरही ज्यावेळेला काही निर्बंध आपल्याला सगळ्यांना पाळावे लागतात, कारण कोरोनावरती अद्यापपर्यंत हवं तसं नियंत्रण जगभरामध्ये मिळवता आलेलं नाही आहे. आज महाराष्ट्राचा विचार करता मराठी कलाकारांचा विचार हे प्रेक्षकही करताना दिसत आहे. हळूहळू सगळं सुरू होत असताना नाटकाला, चित्रपटांनाही प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मात्र जे प्रेक्षक यावेळेला पाहत आहे, प्रेक्षक जर कुठलीही कलाकृती पाहण्यासाठी येत असतील तर काही नियमांचं पालन करणं हे आपल्याला सगळ्यांना बंधनकारक आहे. मग अशा वेळेला जर नाट्यगृह, सिनेमागृहांमध्ये येणार असू, भयमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल तर आणखी कुठली पावलं ही प्रेक्षकांनीही उचलणं गरजेचं आहे असं वाटतं. कारण प्रत्येक आलेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी टेम्परेचर चेक केलं जातं. मात्र लसीकरणही झालेलं हवं आहे, बूस्टर डोसही घेतलेला असायला हवा आहे, कारण आपल्याला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. कृष्णा, मला असं वाटतं की जसं कलाकार म्हणून संवेदनाक्षम भावनेनं कलाकाराची जबाबदारी असते की आपण काळजी घेऊन रंगमंचावर कला सादर करणं, आणि आपण आपलं नाटक असो किंवा थिएटर्समध्ये आपला सिनेमा शूट करून रिलीज करणं, किंवा कलेच्या माध्यमात काही असो. तर जसं कलाकाराच्या संचाने काळजी घ्यावी तशी पाहणाऱ्या प्रेक्षकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जर हे दोन दुवे एकत्र आले आणि काळजी घेऊन एकत्र आले तर मला असं वाटतं की जसं अविनाश सर म्हटले की जर जाणीवपूर्वक एक एक पाऊल टाकून काळजी घेतली तर नियम शिथिल होऊ शकतात. तशा पद्धतीने प्रेक्षकांना ही कळकळीची विनंती आहे की म्हणजे काय होतं ना, मी अनुभवतोय की लसीकरण अनेकांनी केलेलं आहे, कलाकारांनी अनेकांनी, आणि प्रेक्षकांनी बऱ्यापैकी खूप केलेलं आहे. आणि जे येत आहेत ना ते लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवत आहेत, थर्मामीटर किंवा सॅनिटाईज मारून चेक काळजी घेत आहेत. पण त्यात सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा जो खरेपणाने मांडावासा वाटतो अनुभवास आलेला, की अनेक जण खोटे सर्टिफिकेट दाखवून सुद्धा नाटक आहेत. बरोबर आहे. आपण मात्र इतरांना फसवत नाही आहोत, आपण स्वतःची फसवणूक करतोय याची जाणीव कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कृष्णा, आपल्या मताशी मी सहमत आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे, जाता जाता, कारण आपली वेळ संपलेली आहे, मात्र डॉक्टर अविनाश, येत्या काळातही कोरोनाचं संकट आहे, थोडंसं भय आणि मग त्यानंतर कोरोनामुक्त यासाठी लागणारा एकंदरीत काळ किती असेल? अनेकांनी लसीकरण केलं नाही आहे, अनेकांचं अर्ध झालेलं आहे, अनेकांनी लसीकरण केल्यानंतर बूस्टर डोसच्या त्या प्रतीक्षेत आहेत. कशा प्रकारे हा वेळ भरून काढणं गरजेचं आहे? कोरोनामुक्तीसाठी लागणारा वेळ किती? डॉक्टर अविनाश. विशालजी, एक फक्त भय आहे की नवीन व्हेरियंट येऊ नये. नवीन व्हेरियंट जर आला नाही तर आत्ताचा जो ओमायक्रॉन आहे
हा मार्च अखेरीस साधारणतः खूप लयाला जाईल आणि मार्च अखेरीनंतर ही आता जी पॅन्डेमिक आहे त्याची एंडेमिक होईल. म्हणजे काही ठराविक भागापुरताच तो लिमिटेड राहील. काही मर्यादित जिल्हे म्हणा किंवा मर्यादित विभाग म्हणा, इथं या ठिकाणीच फक्त कोरोनाचे रुग्ण राहतील आणि जे रुग्ण येतील ते अतिशय सौम्य पद्धतीचे रुग्ण असतील. हॉस्पिटलायझेशन लागणार नाही. एकूण पाहता एक असं आशावादी चित्र निश्चित आहे की जर आपण योग्य काळजी घेतली आणि हो, लसीकरण जर मोठ्या प्रमाणात केलं. आता आपण म्हणलं की लसीकरण आपण बघतोय, परंतु दोन लसी होऊन सुद्धा जर 6-7 महिने झाले असतील तर तुमच्या अँटीबॉडीज कमी होतात. त्याच्यामुळे तिसरा डोसही पुन्हा 60 वर्षावरील लोकांनी घेतला पाहिजे. या पद्धतीने पूर्ण लसीकरण जर वेगाने करण्यात आलं तर मला वाटतं की मार्च एप्रिल पर्यंत आपण कोरोनाच्या बाबतीत खूप समाधानी असू. आणि त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये जर लसीकरण पूर्ण झालं, तिसरे डोस जर पूर्ण झाले तर कोरोना मुक्ती होऊ शकेल, प्रोव्हायडेड फक्त जर तिसरा कुठलाही नवा व्हेरियंट आला नाही तर. खरोखर आहे, पेंडेमिकचं एंडेमिक करायचं असेल तर काही कोरोनाचे नियम हे अजूनही आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत. केंद्रानं सूचना केल्या आहेत, राज्य त्याचं पालन करेल, मात्र या सूचनांचं पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. धन्यवाद डॉक्टर अविनाश भोंडवे, कृष्णा वाळके, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. देश कोरोनामुक्त आहे, मात्र भारत अजूनही भयमुक्त झालेला नाही आहे. त्या दृष्टीनं पावलं उचलण्याची जबाबदारी ही आता भारतीयांची आहे. वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.